तरुणींनो, नुकताच ओळख झालेल्या मित्राला भेटायला जात असाल तर सावधान, कारण पुण्यात जी घटना घडली आहे त्यामुळे तुमच्या देखील शरीराचा थरका पडू शकतो। गावाकडून पुण्यात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थिनीला असंच गावाकडचा असल्याचं ओळख सांगत एका मित्राने भेटायला बोलवलं। त्यानंतर तिचं अपहरण केलं आणि घरच्यांकडे खंडणीची मागणी देखील केली। मात्र ही खंडणी न मिळाल्याने त्या मुलीची जी आहे ती गाडीतच हत्या करण्यात आली। ही हत्या करूनच ही मुलं थांबली नाहीत, तर त्यांनी नगरजवळ असणाऱ्या एका गावात त्या मुलीला घेऊन गेले। तिथल्या एका शेतामध्ये या मुलीची बॉडी जी आहे ती जाळून हे सर्व पुरावे जे आहेत ते नष्ट करण्याचा प्रयत्न देखील केला। एकूणच यामध्ये आतापर्यंत ही सर्व घटना जी आहे ती पुण्यातील विमानतळ परिसरात घडली आहे आणि यामध्ये आता विमानतळ पोलिसांनी 3 आरोपींना जे आहे ते ताब्यात घेतलंय। काय अधिकची माहिती आहे जाणून घेऊया अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील यांच्याकडून। विमाननगर पोलीस स्टेशन मध्ये या घटनेची माहिती साधारण 1 तारखेला रात्री मिळाली होती। 2 तारखेला एक मेसेज आला, त्या मेसेजमध्ये काही रक्कमची मागणी म्हणजे खंडणीची मागणी याच मुलीच्या फोनवरून तिच्या आईला आली होती। विमाननगरमध्ये त्याच्यानंतर किडनॅपिंग फॉर रॅन्समचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपासामध्ये असं निष्पन्न झालं की ज्या दिवशी मुलीचं अपहरण करण्यात आलं त्या दिवशीच तिचा मर्डर करण्यात आला आणि त्याच्यानंतर खंडणीचा प्रयत्न आरोपींकडून करण्यात आला। याच्यामध्ये त्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्याच्याबरोबर त्याचे 2 साथीदार। प्रथमदर्शनी किडनॅपिंग फॉर रॅन्सम म्हणजे खंडणीसाठी खून केल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न होत आहे। दोघेही एका कॉलेजमध्ये शिकणारे आणि एकाच भागामध्ये राहत असल्यामुळे त्यांचा परिचय होता आणि या परिचयाचाच फायदा आरोपींनी घेतलेला दिसतोय। अद्यापपर्यंत 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। पोलीस अधिक तपास करत आहे, आणखीन कुणी याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल तर त्याला निश्चित अटक करण्यात येईल। याच्यामध्ये जो तिच्या वर्गात शिकणारा म्हणजे BE-IT मध्ये शिकणारा जो मुलगा आहे शिवम नावाचा, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। यापैकी एक आरोपी BE शिकतोय, दुसरा डिप्लोमा आहे आणि तिसरा 12वी।